बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांचे सुपुत्र तथा माझा लहान भाऊ मृत्युंजय संजय गायकवाड आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीकांत गायकवाड, शहर प्रमुख युवा सेना बुलढाणा। 78वा स्वातंत्र्य दिन जो आहे हा पूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले त्या हुतात्म्यांचा गौरव सुद्धा केला जात आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर 1971 मध्ये ज्यांनी भारत पाकिस्तानची लढाई झालेली होती, ज्यामध्ये स्वतः सहभाग घेतला होता, ते लढाई आपल्या सोबत आहेत। मेजर, काय सांगाल तुम्ही, नेमकं ते काय प्रसंग होता त्यावेळेचा, काय नेमकं एकंदरीत? म्हणजे पहिले नाव सांगू का? नाव सांगा, तुमचं नाव सांगा आणि एकंदर प्रसंग काय होता त्यावेळेचा? मी माजी सैनिक नारायणराव बाळाजी भोसले, कन्नड तालुक्यामध्ये भोसले आडगाव हे सैनिकाचं गाव आहे। घर तिथे सैनिक आहे, अशा पवित्र जन्मभूमीचा मी सैनिक आहे। 1971 मध्ये जैसलमेर सेक्टर या ठिकाणी युद्धाची पुकार झाली। त्यावेळेस माझी सर्व्हिस 3 वर्ष होती। माझ्यावर जबाबदारी एक कंपनी कमांडर यांच्या वायरलेस ऑपरेटर म्हणून दिली आणि त्या वायरलेस ऑपरेटरमध्ये मी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मला ते सैन्यातर्फे मेडल प्राप्त झालं। त्यानंतर दुसरं हे झालं, आपला देशामध्ये जय बंगला झाल्यानंतर त्यामध्ये सुद्धा विजयचा प्राप्त करण्यासाठी माझे मोलाचे कार्य होते। त्यानंतर ब्ल्यू स्टार याने स्वर्ण मंदिर यामध्ये मी एक प्लॉटून घेऊन 30 लोकांची नफरी घेऊन माझ्या कमांडमध्ये नेतृत्व करत होते। तिथे सुद्धा माझी कामगिरी झाली। त्यानंतर मी शांती सेनेला श्रीलंकेला गेलो होतो। श्रीलंकेमध्ये माझ्या नेतृत्वात 35 लोकांची एक टीम होती, त्यामध्ये माझं चांगलं सहकार्य राहिलं। सरकारकडून मला धन्यवाद मिळाले। त्यानंतर मी इंडियन आर्मी स्कूलचा पीटी मास्टर म्हणून पुण्यामध्ये 11 वर्ष कार्य केले आणि त्यानंतर मला खूपच आनंद आणि उत्साह होतो। मी यासाठी सैनिकाच्या तरुण मुलांना खूप मोठं प्रोत्साहन देतो आणि 150 मुलं सैन्यदलात दाखल करण्याचं काम मी केलेलं आहे। याबद्दल मला खूप अभिमान वाटतो। समजा अभिमान वाटतो, बरोबर आहे। तुमच्या छातीवर पाहिलं तर हे खूप मेडल्स आहे। आता नेमकं हे मेडल जे आहेत याला कसं म्हणजे सर्वसामान्याला माहीत नसतं, नेमकं कोणते कोणते मेडल आहे ते? हे जे आहे तर हे 71च्या लढाईचं आहे। याच्यानंतर पुढे जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी 3 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर आपल्या रक्ताचं पाणी खून पसीना एक केल्यानंतर 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मेडल प्राप्त होतं। असं कोणालाही मेडल मिळत नाही। हे 71चं मेडल जे 71च्या युद्धात होते त्यांनाच प्राप्त होतं, ते मला मिळालं आहे। म्हणजे हे जे मेडल आहे हे 71च्या लढाई। 71 मध्ये तुम्ही भारत पाकिस्तान तुमची लढाई झाली होती, तो एखादा असा प्रसंग आहे का? तुम्ही ती कशी लढाई केली, नेमका एखादा प्रसंग असं सांगाल का की म्हणजे काय आव्हान आलं, तर कसं तुम्हाला कळलं सगळं? ज्या वेळेस आम्हाला पुकार मिळाली, आम्ही दीपावलीचं फराळाचं करत होतो आणि अचानक ऑर्डर भेटली की सज्ज व्हा। सज्ज व्हा म्हणजे सैन्यामध्ये काही मिनिटाची काही क्षणाची अवधी मिळते, त्यामध्ये आपल्या नेतृत्वात जे लोक कामं करतात त्यांना घेऊन पूर्ण सामानासकट गाडीमध्ये बसावं लागतं आणि गाडीला मूव म्हणल्यानंतर 1 मिनिटसुद्धा मागे पुढे होत नाही। एकामागे एक कानवाई चालती, त्यामध्ये संरक्षण द्यावं लागतं आणि ज्यावर जबाबदारी असते ती जबाबदारी माझ्यावर 35 लोकांची होती, ती पूर्णपणे पार पाडण्यास मला यश प्राप्त झालं, हे माझी सौभाग्य आहे। बरोबर, तुम्ही सांगितलं तुम्हाला ऑर्डर मिळाला, तुम्ही त्या ठिकाणी नेमकं गेले, त्या ठिकाणी कसं युद्ध झालं, कसं त्या ठिकाणचा प्रसंग सांगा। त्या ठिकाणची परिस्थिती अशी होती, त्या ठिकाणी वाळवंट जास्त होता। वाळवंटामध्ये पाण्याचा जास्त दुष्काळ होता। ठिकाण कोणतं ते? जैसलमेर सेक्टर, रामगड किशनगड या ठिकाणी आपल्याला बॉर्डर मिळाली। तिथे मोर्चेबांधणी सुरू झाली आणि त्यानंतर पाण्याची आणि राशन पाणी कमी यायचं, कारण तिथे वाहन चालत नव्हतं, रेतीमध्ये वाहन चालायचं नाही। त्यामुळे त्या वाहनातून कसं तरी राशन पुरवण्याचं काम होत होतं आणि त्यानंतर पाण्याची जास्त दुय्यम भावना होती, थंडी जास्त होती। प्रत्येक गोष्टीचा सामना करून त्या 30 लोकाला आपल्या मुलासारखा सांभाळ करावा लागतो, अशी जबाबदारी माझ्यावर होती आणि ती मी पार पाडली। तुमची जी टीम होती ती 30 लोकांची, तुम्ही धरून सगळे 30 जण होतात, बरोबर आहे? पण ज्या वेळेस मला सांगा, तुम्हाला असा एखादा प्रसंग आहे का की बाबा आता म्हणजे तुम्हाला सर्व दिसू लागलंय की बाबा आपल्या म्हणजे देशाबद्दल प्रेम आणि आपण जाणार बाबा आता, म्हणजे असा काय एखादा प्रसंग झाला का? अशा प्रसंगी माझ्या साईडचा एक व्यक्ती, त्याला गोळी लागली आणि गोळी लागल्यानंतर काही टीम आम्ही अलग केली आणि त्या टीमला सज्ज केलं
की ह्या जवानाला आपल्याला वाचवणं गरजेचं आहे. त्याच्या छातीवर श्वासोच्छ्वास घेण्यासाठी एक जवानाला नियुक्ती दिली आणि तो आपल्या श्वासोच्छ्वास घेत त्याला जीवदान देण्याचं आणि हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्यावेळेस उंटावर सवारी होत होती, माणसाला चालणं खूप समस्या होत्या, अडचणी येत होत्या आणि उंटाचा सहवास होता. त्या उंटामधूनच आमची पूर्ण वाहतूक होत होती. एक सैनिक असतो आपल्या देशाच्या बॉर्डरवरती सैनिक असतो. एका सैनिकाच्या अंगावरती जास्त म्हणजे त्याच्या सगळं साहित्य वगैरे किती वजन असं निमकं ते त्याला तेवढं वजन घेऊन चालावं लागतं. अच्छा, एका सैनिकाकडे ज्या वेळेस तो चालतो त्यावेळेस त्याच्याकडे सर्व साहित्य, सर्व म्हणजे जेवणापासून दाढीपासून पूर्ण काही असतं ते साहित्य झोपण्यापर्यंत त्याच्याकडे असतं. त्याचं तकरीबन वजन 40 किलो असतं. तेवढं घेऊन कॅरी करून त्याला सामना करावा लागतो. किती किलोमीटर जावं लागतं अंदाजे? त्याचा किलोमीटरचा अंदाज नसतो, पॉईंट मिळालेला असतो. कधी 20 किलोमीटर, कधी 45 किलोमीटर आणि कधी सीमेवर बी म्हणजे उंच पहाडीवर बी जावं लागतं. नाही हवं म्हणता येत नाही, त्यामुळे तेवढा पॉईंट पुरा करावा लागतो. कारण आम्ही तिरंग्याची शपथ घेतलेली असते. दिलेल्या आदेशाचं पालन करणं हे आमचं कर्तव्य असतं. ते आम्ही पार पाडतो आणि ते मी पार पाडलेलं आहे आणि सुखरूपपणे माझ्या पवित्र जन्मभूमीमध्ये वापस आलो आणि तुमच्या सहवासामध्ये फिरतो हे माझं सौभाग्य समजतो. तुम्ही सांगितलं पॉईंट दिलेले असतात, मग मध्ये कुठेही थांबायचं नाही, काहीच नाही. जो पॉईंट दिला त्यापर्यंत जावंच लागतं 45 किलो वजन घेऊन. तेवढं पॉईंट त्या पॉईंटला जाऊन कब्जा करावा लागतो. त्यामध्ये नुकसान होती किंवा फायदा होतो याचा विचार केला जात नसतो. त्याच्यामध्ये आपल्या साईडला गोळी लागली किंवा एखाद्याला गोळी लागली त्याचंही लक्ष ठेवणं पडतं की याला गोळी लागली, याचा जीव वाचला पाहिजे. आपल्याला दिलेला पॉईंट आहे त्या पॉईंटवर आपण पोहोचलो पाहिजे. आपण प्रत्येक वेळेस बघा चित्रपटामध्ये बघितलं की चित्रपटामध्ये जे बॉर्डर दाखवले जातात तिथलं मग ते सगळं ते युद्ध दाखवलं जातं. हे पण ह्या चित्रपटामध्ये आणि तुम्ही अनुभवल्याला ते नेमकं तुमचा अनुभव त्या ठिकाणचा आणि चित्रपटामध्ये पाहतो याच्यामध्ये काय दुय्यम भाग असतो, कसं वेगळं असतं? हा चित्रपट म्हणजे आग देखावा आहे. जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे, मासी पाण्यामध्ये झोप घेती कशी, तसा प्रकार हा सैनिकाचा असतो. ज्यावेळेस सैनिक तिथे जातो त्याच्यावर काय बीतती हे फक्त त्या सैनिकालाच आठवतं. कारण ऊन वारा पहाड जे बी असेल त्याला तोंड देऊन आपली ड्युटी कर्तव्य बजवावं लागतं. हे सैनिकाचं कर्तव्य असतं आणि प्रत्येक सैनिक शपथ घेतल्यानंतर ते कर्तव्य पार पाडण्याचा निश्चय पूर्ण करतो आणि सुखरूपपणे घरी येतो. ही एक खरोखर कमालीची गोष्ट असते. तुमची 40 जणांची तुकडी होती, हे सगळं तुम्ही सांगितलं. तीन लढाया मुख्य तुम्ही सांगितल्या, एवढ्या आम्ही केलेल्या. या 3 पैकी तुम्हाला असा एखादा अनुभव आहे का तुमचा की ज्या ठिकाणी तुम्ही तो अनुभव आणि तुम्हाला तो अजूनही तो सांगा असं वाटतो आणि तुम्हाला तो अजूनही आठवतो असा गंभीर अनुभव एखादा? एक गंभीर अनुभव असा आहे की मला साईटला राजेश दिसलमार सेक्टर रामगडला समोरून येणाऱ्या गोळीनं स्पर्श झाला आणि तो हाताला लागला, रक्त निघायला लागलं. परंतु हातातली रायफल मी सोडली नाही. त्या रायफलीने आपला पराक्रम आणि दिलेला पॉईंट आणि दिलेलं कर्तव्य पार करत राहिलो. हे माझं कर्तव्य होतं, ते मी पार केलं. पाकिस्तानचे सैनिक जे आहे ते तिथले तिच्याकडून तुम्ही किती जवळून बघितले ते? त्यावेळेसचे जे सैन्यासाठी हत्यार होतं याचं जास्तीत जास्त रेंज 300 फूट आणि 900 फूट 600 फूट एक बांधाऱ्यासारखी लढाई होती. जसं बांधावर वाद चालतो आपला तुमचा, असा बांध होता. अशा ठिकाणी ज्याच्यामध्ये शक्ती आहे, व्यक्तीची कमतरता भासाची, परंतु शक्तीचा उपयोग जो करतो तो सक्सेस होत होता. तो आम्ही जो ते तुम्ही युक्तीने ते केले, समजा गनिमी कावा आणि शक्ती याचा वापर करून आम्ही शिवाजी महाराजांचा जे कार करत होतो. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजाची गर्जना करत होतो त्यावेळेस आम्हाला असं वाटत होतं की आमच्यामध्ये सुद्धा शिवाजी महाराज सारखी स्फूर्ती निर्माण झालेली आहे. आज बी आम्ही त्या शिवाजी महाराजाच्या नावानं जे कार करतो आणि त्या शिवाजी महाराजाला सल्यूट करतो. काय तुम्ही आता आजच्या दिवशी तुम्ही काय संदेश द्याल सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्यांना? सर्वसामान्य जनतेला, खास करून तरुणांना मी ही विनंती करू इच्छितो, आदेश देऊ इच्छितो की आपण सैन्याकडे वाटचाल करावी आणि देशीकडे वाट फिरवावी. देशी पिऊन बर्बाद होऊ नका. सैनिक बनून स्वाभिमान आईवडिलाचे नाव रोशन करा. एक सैनिक जर शहीद झाला त्याला लाखो लोकांची जनता श्रद्धांजलीला असते. वाईट वाटतं, एक दारुड्या मेला त्याला खांदेकरी व्हायला माणूस मिळत नाही, ही एक दुर्दैवी बाब असते. एकाच बाकड्यावर बसलेले दोन्ही विद्यार्थी असतात. एक देशाकडे वाटचाल करतो आणि एक देशीकडे वाटचाल करतो, त्यांची ही अवस्था होती. नक्कीच.
खूप खूप भोसले साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण जर पाहिलं तर 1972च्या जी 71च्या सॉरी माफ करा, 1971ची जी लढाई झालेली होती भारत पाकिस्तानची, त्यामध्ये स्वतः हे मेजर होते आणि त्यांच्यासाठी जी 30 जणांची तुकडीसुद्धा होती आणि त्यांनी स्वतः पाकिस्तानचे त्या ठिकाणी 2 हात त्या ठिकाणी केल्याचा त्याने अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे आणि संदेशसुद्धा देण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर जो देशाचा सीमेवर असतो कमीत कमी त्यांना हे 30 ते 35 किलोमीटर जो पॉईंट दिला. आणि एक देशीकडे वाटचाल करतो, त्यांची ही अवस्था होती. नक्कीच खूप खूप भोसले साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण जर पाहिलं तर 1972च्या जी 71च्या सॉरी माफ करा, 1971ची जी लढाई झालेली होती भारत पाकिस्तानची, त्यामध्ये स्वतः हे मेजर होते आणि त्यांच्यासाठी जी 30 जणांची तुकडीसुद्धा होती आणि त्यांनी स्वतः पाकिस्तानचे त्या ठिकाणी 2 हात त्या ठिकाणी केल्याचा त्याने अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे आणि संदेशसुद्धा देण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर जो देशाचा सीमेवर असतो कमीत कमी त्यांना हे 30 ते 35 किलोमीटर जो पॉईंट दिला जातो, तब्बल 10 नाही 20 नाही तब्बल 40 किलो जे वजन जे आहे यांना त्या पूर्ण खांद्यावरती घेऊन ते 40 किलोमीटर त्यांना जो पॉईंट दिला जातो त्या ठिकाणी जावं लागतं. किती म्हणजे आपण जर एक छोटंसं वजन उचलतं आपल्याला त्यावेळेस कळतं, पण 40 किलो घेऊन हे स्वतः जातात म्हणजे किती मोठी बाब आपल्या भारत सैनिकांची आहे. आणि माझी सैनिक आहे आणि याने खूप त्यावेळेचा 1971चा अनुभव जो आहे त्या लढ्याचा या आपल्यासोबत शेअर केला. न्यूज स्टेटशी बोलताना त्यांनी तो शेअर केलेला आहे. खूप खूप म्हणजे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी खूप छान मुलाखत आपल्या न्यूज स्टेट महाराष्ट्र चॅनलवरती आपल्यावरती दिलेली आहे. मी न्यूज स्टेट महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.